कर्नाटक से आए। संविधान प्रत्येकाच्या घरी असलं पाहिजे। महिला मंडळानं आव्हान आहे की त्यांनी तिथे अभिवादनाला यावं आणि चळवळी सहभाग घ्यावा। पुढे जातील ना तेवढा समाज आपला पुढे जाईल। बरोबर ते मिळालेले बरोबर जीवन उंचावलेलं आहे। बरोबर तेव्हा ते पण लोक आपुलकीने बोलतात। चला तुमच्यासोबत भेटून खूप चांगलं वाटलं। जय भीम साहेबांचा सगळं वापरून ते असतात। गाड्या करतात, बसेस करतात, ट्रेनचं रिझर्वेशन करतात आणि काही सहाय्य करत आहेत। पण आता याच्या पुढे दोन गोष्टी चला आणि त्या दोन गोष्टी आपल्या सर्वांनी सामोरं आहे। आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायला आपण एका बाजूला मागे लागतो, आपण दुसऱ्या बाजूला विसरतो आणि तिसऱ्या बाजूला आपण आपल्यातच गडबड करतो आणि आता आपल्याला सरकार विकास आणि संघर्ष करा हा एक टप्पा बाबासाहेबांनी आपल्याला दिला होता। आपण त्या टप्प्यावरती चालत आहोत। आपल्या संघर्षाला अर्थ देणार राजकारणाशिवाय आपल्या सामाजिक लढ्याला खरा नाही राहणार आणि राजकारणाशिवाय आपले न्याय कर्नाटक से आए। हाँ कौन सा कर्नाटकी लैंग्वेज है आपकी? अच्छा वही वो कब से सुन रही हूँ ना। कर्नाटक से है देखो बघा कर्नाटकवरून येतात। म्हणजे आजकाल ओबीसी लोक सुद्धा मानायला लागलेत आपल्या म्हणजे आपले बाबासाहेब काय आहेत हे। चला तुमच्यासोबत भेटून खूप चांगलं वाटलं। जय भीम। हा एक कॅप्चर करते आहे म्हणजे एक आठवण राहावी म्हणून। खूप छान बोलणं झालं आपलं। हा नाही का खूप छान बोलणं झालं म्हटलं। हे आपल्या मूर्तिजापूरचे आहेत म्हणजे विदर्भ साईडचेच आहेत। जय भीम। हा जय भीम। अशी आपुलकी जेव्हा दिसते ना आपल्या लोकांमध्ये खूप बरं वाटते। मग आपल्या लोकांसारखं कोण लोकच नाहीत। मराठी येते तुम्हाला? थोडं थोडं बघा कर्नाटकचे लोक बघा मराठी बोलतात प्रॉपर। थोडं थोडं येते। गुड 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 जास्त येते। हाँ जास्तच येते रे। बघा बघा कर्नाटक है। अरे वाह वाह हम भी सीख लेंगे। वीडियो चालू है ना? हाँ चालू है बोलो ना। बोलो आपका यूट्यूब पे डाल मुंबई बंद यूट्यूब चॅनल आहे। हाँ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा। इकडे काय चाललंय गपशप गपशप। हे बघा सगळं मस्त सगळ्यांशी बोलत आहे। बोलत चालून खरंच आपल्या लोकांशी जे बोललं जे मनाला समाधान मिळतं लय भारी वाटतं। आणि ते पण लोक आपुलकीने बोलतात पहिली गोष्ट आणि ओळखीचे रावले नाही ना चॅनलचे सबस्क्राईब करायला लागले। थँक्यू। गर्दी करू नका तिकडे। त्या साईडला कोणी गर्दी करू नका। चला पुढे चला पुढे चला पुढे तिकडून। प्रताप साळे जिथेही कुठे असाल तुम्ही इथून आपला चैत्यभूमी कंट्रोल रूमच्या इथे आहे। चला लवकर या पुढे। चला चला थांबू नका कोणी। हो दादा चला पुढे।
शिवाजी पार्कमध्ये इथे खूप छान अशी सोय केलेली आहे. इथे असा मस्त टेंट बांधलेला आहे छान, आणि इथे खूप छान अशी जेवणाची सोय केलेली आहे, म्हणजे बसायला पण आहे. आणि तिकडे बघू शकता कूलर सुद्धा लावलेले आहेत. हे बघा इकडे कूलर लावलेले आहेत. खूप छान अशी सोय केलेली आहे, म्हणजे आपल्या भीमसैनिकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी. बघा कशी लोक झोपलेली आहेत तिथे. हे बघा इथे ना असं बोर्ड लावलेला आहे बुद्धगया धम्मयात्रा म्हणून. इथे जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल, जायचं असेल फिरायला वगैरे, बौद्धगयाचं दर्शन घ्यायचं असेल तर इथे हे सगळं बघा, इथे किती पैसे भरायचे स्टॉप करून तुम्ही हे सगळं रीड करा. हे बघा किती स्थळं दाखवल्या जातील हे सगळं दिलेलं आहे. सो ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करून बुकिंग करू शकता 3000 रुपयामध्ये, आणि काय डिटेल्स असेल ते विचारू शकता तुम्ही. कशी रांगोळी काढतायत तसं दाखवत आहेत ते, जे आपण पण इझिली काढू शकू. अशोक चक्र, वाव, व्हेरी नाईस. म्हणजे हे ना फक्त ह्याच्यातूनच निघतं वाटतं, ह्याच्यातून नाही निघत ना. भारतीय संविधान घेऊ साहेब, पंचशील चांगलं घे मम्मी. सफेद वाला 50ला 3 चांगली आहे ना. अशोक नंगारे आपके घर वाले इंतजार कर रहे हैं. अशोक नंगारे आप वॉच टावर 2 नंबर के पास, आपके घर वाले आपका इंतजार कर रहे हैं. कॅलेंडर घेतला आम्ही इथे. पैसे दिले सिया. हे बघा तुम्हाला इथे असं किचन होल्डर पण मिळेल. इथे काय ठेवू शकतो ग सिया? इथे पेन वगैरे आहे ना. काय आहे हे? म्हणजे इथे काय, हा हेच किचन वगैरे इथे काय पण आपलं चावी वगैरे. हा तेच हे इथे स्वीट होम. हा डोरला भारताचे संविधान. डिसेंबरला बाबासाहेबांनी तिथे पहिली महिला सभा घेतली होती. आणि गंगूबाईंनी सर्व महिला चळवळीच्या वतीने बाबासाहेबांना शब्द दिला होता की आम्ही तुमचा चळवळीत सहभाग घेऊ आणि तुमचा संदेश अंगीकारू. बरोबर. तर तिचा शब्द खाली नको पडायला ना. आपण सगळ्या महिलांना फायदे मिळालेले. बरोबर. जीवन उंचावलेलं आहे. बरोबर. तेव्हा आपली जबाबदारी आहे महिला चळवळीचं काम करणं, महिला चळवळ जिवंत ठेवणं, बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवणं, बरोबर, बाबासाहेबांचे विचार जिवंत ठेवणं. त्याच्यासाठी महाडला आम्ही गेली 30 वर्ष जवळपास दरवर्षी जातो. तिथे मनुस्मृती दहन करतो, रॅली काढतो, 1 दिवसाचा कार्यक्रम घेतो. आम्ही सगळ्या महिला मंडळांना आव्हान आहे की त्यांनी तिथे अभिवादनाला यावं आणि चळवळीत सहभाग घ्यावा. किती तारखेला? 25 डिसेंबर ना. डिसेंबरला ओके. रॅली असते पत्रकार सकाळी. हा बरं ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे ना. हा ठीक आहे चालेल. चला जय भीम. मोठ्या पण आहेत मूर्त्या तिथे बघा.
काय आहे ते बघू. अच्छा, पानांवरती असं कोरलेलं आहे बघा. हे बुद्धांच्या मूर्त्या वगैरे अशा म्हणजे कोरलेल्या आहेत. आपले बुद्ध असे कोरलेले आहेत. मट्टी बिट्टी डालने का क्या ऐसे रखने का? शो साठी आहे. शो साठी ना. शो साठी आहे ना. ही मस्त आहे मूर्ती. मूर्ती बघा कसली भारी आहे. हो, आम्ही हे भारताचे संविधान आहे ना, आम्ही 2-3 बघितले, पण हा छान वाटत आहे ॲक्च्युली. यामध्ये बघा, यामध्ये सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे आणि यामध्ये सगळं डिटेल्समध्ये दिलेलं आहे. हो ना. आता त्यांनी सांगितले समजून व्यवस्थित. एकदम व्यवस्थित आहे. चेक करून घेते. कांजूरला राहतो ना. जय भीम. जय भीम. आता विक्रोळी सुस्थित हॉस्पिटल आहे ना. हा, हो का. हो का. चालू होणार आहे. कोणाचं सांगा. हो. माझं व्लॉगिंग चॅनल आहे. हो, व्लॉग करते. जय भीम. जय भीम. हे बोल. काय नाव तुमचं? माझं शिवांगी सोनावणे. सोनावडे बोलले तर तुम्ही इकडेच आहे का? जालन्यात? सातारा. साताराला मी होतो. मी तिकडचं मला काही एवढं माहिती नाही, कारण आम्ही साताराच आहे. सासर आहे. मी खूप कमी गेलेली आहे. मी साताराच आहे, पण आम्ही लोक इकडे महाड पोटात करून ना 14 मी इथून अशीच जात होती हे पुस्तक घेऊन. बोलायला लागले की भारताचे संविधान हे प्रत्येकाच्या घरी असायला पाहिजे. संविधान प्रत्येकाच्या घरी असलं पाहिजे आणि आपल्या समाजाने प्रत्येकाने बौद्ध आणू आणि संविधान हे घरात प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. काहीच आभारी आहे आपण संविधान, कारण महिलांना जेवढ्या महिला पुढे जातील ना तेवढा समाज आपला पुढे जाईल. बरोबर, अगदी बरोबर. कारण बाबासाहेबांना पण जेवढे जगामध्ये महापुरुष आहेत ना त्यांच्या मागे स्त्रिया होत्या म्हणून ते पुढे गेले. बुद्धांच्या जिजाऊ झाले, सावित्रीबाई फुले झाली, रमाई झाली, अहिल्या होलकर झाल्या, अशा ज्या महिला आहेत त्यांच्यामुळे समाज आपला पुढे जातो. आता मी हे खास माझ्या मुलींसाठी घेतलेलं. ह्या 2 मुली आहेत. हो, माझ्या 2 मुली आहेत. नाही, ती बाजूला राहते. तू कुठे राहते? तुझं गाव कुठे? कांजूरलाच राहते. पोलिसांच्या ताब्यात द्या.